भक्तेश्वर नगरात तणावाचे सावट 7 नागरिकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप. जमिनीच्या वादाला नवं वळण, थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे धाव. भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. नागरिकांचा संतप्त आरोप. बेकायदेशीर ताबा, जमीन वाद आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न. प्रशासनाला चौकशीची मागणी. जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील जमीन वाद आणि नागरिकांवर कथित दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. प्रभाग क्रमांक 473 आणि 474 मधील रहिवाशांच्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये परिसरातील 7 नागरिकांवर मानसिक दबाव आणला जात असून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याचबरोबर भक्तेश्वर नगरातील संबंधित सर्व क्रमांकाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मिळवून घरे उभारण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय. या प्रकरणाची महसूल विभागामार्फत आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच हा प्रश्न न्यायालयीन किंवा मंत्रालयीन स्तरावर सोडवावा अशी ही मागणी करण्यात येते. फक्त जमीन वादच नव्हे तर परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधांचाही प्रश्न उपस्थित केलाय. भक्तेश्वर नगरात रस्ते, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणि पथदिव्यांची व्यवस्था तातडीनं करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भविष्यात या परिसरातील जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण थांबवून अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर रतन आसाराम लांडगे, गोधा बाबूराव खरा, प्रकाश किसन जाधव, राधा रतन लांडगे, करण किसन लांडगे, लक्ष्मण हागारगे, लक्ष्मण कांबळे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. आता या गंभीर आरोपांवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते? चौकशीचे आदेश दिले जातात का? आणि भक्तेश्वर नगरातील नागरिकांना न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. विनंती, गोर गरिबाला उठवायचा प्रयत्न हे लोक करून राहिले. आम्हाला धमक्या दाखवायले. कुणी आजारी पडायले तर कोणाला हार्ट अटॅक यायला लागलेत. हे गोरगरिबाला धमक्या द्यायलेत. रातच्या येते, दिवसा येते, कधी बी येते. यायनं यायला नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आम्हाला काही सोय नाही, काय नाही. आमच्या घराने आता येऊन बघा, पाणी झालंय. आमचे लेकरं कसे बसलेत, कुठं हे झालेले आहे. तुम्ही येऊन बघा. सरकार साहेबाला एवढं सांगणे आहे. गोदाबाई खरात. जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष रतन आसाराम लांडगे. आज दिनांक 31/2026 या रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की आम्ही ह्या गेल्या 2 दिवसांमध्ये 28 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की आमच्या जमिनीवर काही जमीन माफिया लोकांना, गोरगरीब लोकांना त्रास देऊन त्यांची घरं खाली करत आहे, काय बेकायदेशीर. हे असं आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं. पण ज्या रोजी निवेदन दिलं त्याच रात्री रातच्या 12 वाजता काही गुंड माफिया ते लोक येऊन आमच्या काही तुरळक लोकांना, 7 लोकांना त्यांनी रात्री येऊन धमकवलं. त्यांना सांगितलं की माझ्या बाऱ्यामध्ये जर तुम्ही निवेदन तिथं कसं काय दिलं, मी तुमच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल करीन. त्यामुळं भीतीच्या पोटी आमच्या काही लोकांनी, 5-7 लोकांनी ते येऊन इथं त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला कोणीही धमकवलं नाही, कोणीही घाबरलं नाही. त्यांनी असे घाबरच्या पोटी त्यांनी इथं सांगितलं. तर आमच्या सगळ्या भक्तेश्वर नगरच्या नागरिकांच्या कानावर हे गेलं. तर आम्ही आज विचार करून सगळे इथं आलो आणि त्यांनी सांगितलं की ह्या निवेदनाचं आम्ही इथं खंडणी करतो. आम्ही खंडणी नाही, माझ्या नावाचा अर्ज आहे, सगळ्या लोकांच्या सह्या आहेत. ते 7 लोक आमच्यातून निघले आहे, त्यांचा काहीही संबंध नाही. आम्ही साहेबाला निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं की तात्काळ 1 नंबर आरोपी अनिल शेलके राहणारा रंबाजीनगर आणि 2 नंबर कृष्णा पांडव राहणारा इंदेवाडी, 3 नंबर विकी हिवाळे राहणारा एसपी ऑफिसच्या पाठीमागं तांड्यावर आणि यांना मार्गदर्शन करणारे शुभांगी दत्तात्रय नांदगावकर ही राहणारी महिला आहे. राहणारी ही आपली नाशिकला आहे ही महिला. आणि इथं वरकड हॉस्पिटल पाशी चंद्रप्रकाश अग्रवाल हा एक आहे. हे 5 लोक हे खेळ करायला लागले. त्या 5 लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून इथं खुलासा करावा आणि हे हर्सुल जेल पाशी गायरान धरून सनी लोकांना तिथं थातूर मातूर घर बांधून सनी तिथं त्यांच्याकडून 1-2 लाख रुपये घेऊन त्यांना तिथं बसवावं लागले. आणि ह्या जमीन उठू जमीन आम्ही तुम्हाला तिथं बसवू.
त्याची तात्काळ कारवाई करावा, कारण की आमचे भक्तेश्वरचे नागरिक खूप तापलेले आहेत, खूप संतापलेले आहेत. आमच्या हस्ते जर काही वाकडे तिकडे झाले तर जबाबदार हे आमची सरकार राहील. तात्काळ यांना रोखावा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आम्ही तहसीलदार साहेबांना, महानगरपालिकेला, तालुका पोलीस स्टेशनला, SP साहेबांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यांना आम्ही ही बातमी कळवली आहे. तरी मेहरबान साहेबांनी आमची ही मदत करावा, तात्काळ कारवाई करावा, त्याला पायबंद करावा आणि भविष्यामध्ये कोणत्याही आमच्या नागरिकाला व आम्हाला कोणा त्रास झाला त्याचे जबाबदार हे 5 लोक राहतील हे निश्चित आहे. मी रतन आसाराम लांडगे, मी मोठ्या संख्येने इथं आत्मदहन करणार आहे. मुंबई मंत्रालयावर आम्ही सगळे भक्तेश्वर नगरचे नागरिक मिळून व आमरण उपोषण करू व आंदोलन करून मोर्चा करू. महानगरपालिकेवर आम्हाला पाणी नाही, नळ नाही, लाईट नाही, रोड नाही. आज माणूस असा आमचा जगतो तिथं की त्याला किती घाण आहे तिथं साहेब, आणि 400-500 घर आहेत. तर महानगरपालिका आम्हाला सांगते तुमचा पुरावा दाखवा. पुरावा दाखवा. पाणी प्यायला पुरावा नसतो. जिथं समाज असला तिथं पाणी देणं लागतं, जिथं समाज असला तिथं रोड देणं लागतो. तर कलेक्टर साहेबांनी तात्काळ आदेश करावा आणि आमच्या एरियाला नळ, लाईट आणि पाणी आणि रोड हे तात्काळ करावा. हे आम्ही तुम्हाला निवेदन देतो. जय हिंद.